नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व भारतीय दूतावास प्रमुखांच्या परिषदेला संबोधित केलं. या परिषदेमध्ये परकीय धोरणांमधील अतिमहत्वाचे मुद्दे तसंच भारतीय राजदूतांचा महत्वाच्या जागतिक महासत्तांसोबतचा सहभाग या विषयांवर भर देण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी केलेल्या ट्विटमध्ये या परिषदेमध्ये सुमारे 120 राजदूतांनी सहभाग घेतला असल्याचं म्हटलं आहे. भारताचे पाकिस्तान आणि चीनसोबतच्या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारताचा महत्वाच्या जागतिक सत्तांसोबतचे संबंध बळकट करण्यावर यावेळी विशेष जोर देण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली हे आजपासून 3 दिवसीय जपान दौऱ्यावर रवाना झाले आहेत. यावेळी ते आशियाई बँकांच्या गव्हर्नर संचालक मंडळांच्या वार्षिक परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. जपानचे उपपंतप्रधान तारो असो यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत. जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते जपानचे संरक्षण मंत्री तामोमी इनाडा यांचीही भेट घेणार आहेत. दिल्लीतल्या एका शाळेच्या जवळ असलेल्या कंटेनर डेपोमधून वायू गळती झाल्यामुळे शाळेतल्या 200 मुलांना डोळ्यांची जळजळ होऊ लागल्यानं इस्पितळात दाखल करावं लागलं. मात्र ही सर्व मुलं सुखरूप असून उपचारानंतर या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केल्याचं दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त रोमिल बनिया यांनी म्हटलं आहे. तंबाखूच्या सेवनानं दरवर्षी होणाऱ्या 12 लाख मृत्यूंपैकी एकट्या बिडीच्या सेवनानं 6 लाख मृत्यू होतात. बिडीची विक्री ही सिगारेटच्या विक्रीपेक्षा 8 पटींनी जास्त होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंजाब सरकारनं सर्व आर्थिक योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डऐवजी आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या निवृत्ती वेतनाबाबतच्या नियमांमध्येही बदल केले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारनं सामाजिक सुरक्षा, महिला आणि बालविकास विभागाला आर्थिक योजनांच्या लाभधारकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही दिले आहेत. भारतातल्या पिण्याच्या पाण्याचा दर्जा गेल्या 5 वर्षात सुधारला असून आणखी प्रयत्नांची गरज असल्याचं जागतिक पाणी परिषदेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे. पाण्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी जागतिक पाणी परिषदेनं जगातल्या मोठ्या प्रदेशात सर्वेक्षण केलं होतं. त्यात भारताचा समावेश होता. 2017 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या जागतिक मागणीमध्ये 18% घट होऊन ही मागणी 1034 टनांपर्यंत खाली आली असल्याचं जागतिक सोने परिषदेनं म्हटलं आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्यानं ही घट जाणवत असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. चीनकडून सोन्याची मागणी थंडावली असल्यामुळे देखील हा परिणाम झाला असल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे. पुढील हंगामात येणारे शेतमाल आणि त्याची शासनाकडून करण्यात येणारी खरेदी हंगामापूर्वीच ठरवण्यात येणार असून यासाठी शासन धोरण ठरवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शासनाकडून खरेदी करावयाच्या शेतमालाची माहिती शेतकऱ्यांना आधीच मिळाल्यामुळे शेतकरी तसं नियोजन करू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते आज बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथं जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. तसंच खारपान पट्ट्यातील शेतीला डार्क झोनमधून काढून शेतीची सुपीकता वाढवण्यावर शासन भर देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या गाडेगाव इथं शेततळ्याची पाहणी करताना सांगितलं. कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून खारपान पट्ट्यातील मातीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी 5,000 कोटी रुपयांचा प्रकल्प शासनानं हाती घेतला असून राज्य शासन सामूहिक शेतीचा प्रकल्प अंमलात आणत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नाशिक जिल्ह्याच्या टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवली जाणार असून जिल्ह्यातले पाझर तलाव, गाव तलाव आणि सिमेंट बंधाऱ्यांमधून काढलेला गाळ शेतीसाठी मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियानात वाशिम नगरपालिकेनं राज्यात प्रथम स्थान पटकावलं आहे. राज्य शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल वाशिमचे नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 73,000 थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. बँकेने दिलेले सुमारे 500 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यानं या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसंच विनातारण कर्ज घेऊन ते वेळेत भरणा न करणाऱ्या कर्जदारांना थेट जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली. जे शेतकरी परतफेड करणार नाहीत त्यांच्या 7/12च्या उतार्यावर बोजा चढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून